शौक म्हणून पिझ्झा बर्गर खातायत तर मग आपल्या मुलांना पिझ्झा बर्गर दिला पाहिजे. आत्ता आपण आपल्या मुलांना सांगूया की हे फास्ट फूड खरंच खूप वाईट आहे, तर आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये ते काय होईल म्हणून ती खाणार नाहीत ना. पण ते वळण आपण आपल्या मुलांना बिघडवतोय. खरं तर आपण जिजाऊंच्या लेकी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी कशा प्रकारे घडवलं विचार करा माझ्या सर्व सिखींनो. जर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांच्यामुळे इथं आपण पहिलं पाऊल टाकलं त्या आपल्या सावित्रीबाई फुले असो किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असो, या सगळ्या झाशीची राणी असो, या सगळ्या एकत्र असत्या, आपल्या बहिणाबाई असो, या सगळ्या एकमेकींच्या सखी झाल्या असत्या. आपण काय घेतोय आपण त्यांच्याकडून घेऊया. आता म्हणजे मी मोठेपणा प्लीज, मी आपल्या सर्वांमधलीच एक आहे आणि खरंच इथं सगळ्या सखी आहेत. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास याच्यासाठी केला कारण मला बॅक ऑफ माइंड कुठेतरी असं वाटायचं की यार मी स्कूलला मी तिचं मॅडम सिनियर KG केलं. 95,000 फी, 6,500 रुपये पुस्तकं जी आता तुम्हाला फ्रीमध्ये दिली जाणार. क्वालिटी वगैरेमध्ये काही डिफरन्स नसतो. काही गोष्टी अशा होत्या त्या वर्षभर वापरण्यात पण नाही आल्या, पण ते भरले. म्हणजे आपण अगदी कष्टाचा पैसा घाम गाळतो आणि तो पैसा आपण असा खर्च करतो. म्हणजे बाजार मांडला आहे. आता लोक बोलतात की शिक्षणाचा बाजार मांडला आहे. मला खरंच प्रांजळपणे असं वाटतं त्या लोकांपेक्षा आपण पालकांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. आपण का पाठीमागे पळतोय प्रत्येकाच्या ना, म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांचं अनुकरण करायला जातोय. आज आपण एक शपथ घेऊया स्वतःच्या मनाबरोबर आपलं अनुकरण बाहेरच्या लोकांनी करावं. अशी मुलं आपण आपल्या या शिवरायांच्या शाळेमध्ये घडवूया, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडवूया. आपलं मूल जशी शिक्षकांची आपल्याला जसं वाटतं शिक्षकांनी माझ्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे, माझ्या मुलाकडे लक्ष नाही आहे काही. एक लक्षात ठेवा, कधीही मुलाला हे सांगू नका की हा तुझा कॉम्पिटिटर आहे, हा तुझा. आपल्या मुलाची स्पर्धा त्याच्या स्वतः सोबत असायला हवी, कारण तेव्हा तो प्रत्येक वेळी स्वतःला इम्प्रूव्ह करेल. प्रत्येक पालकांनी कंपॅरिझन केलं तर मुलं तेच शिकतील. आणि आम्ही 2 महिने ह्या गोष्टीचा विचार केला. नंतर मग असं आलं काल आता हिची आज शाळा सुरू होणार. काल कंपनीची फॅमिली पिकनिक होती. रिसॉर्टला गेलो होतो आम्ही सगळेजण. तर मग तिथे नाही का सगळ्या आया बसल्यानंतर विचार काय असतो मॅम, तर मग मुलगी कुठं घातली, मुलगा कुठं घातला. आणि मग माझी मुलगी अगदी अभिमानाने सांगते, माझी मुलगी मी शाळा नंबर 31 DMartच्या तिथे जी मराठी शाळा आहे तिथं सेमीला मी माझ्या मुलीला घातलं. मी प्रिन्सिपल मॅमना घातले, सरांनी मला विश्वास दिला. दोन्ही मॅम मला खरंच खूप आवडल्या. आठवते पालक आपलं जी पेरेंट्स मीटिंग होती किती छान सांगितलं ना मॅमनी. चमचे आपण किचनमध्ये काम करताना तुम्ही मायनस करू नका, कृतीतून मुलांना शिकवूया. हे तिथे शिकवत नाही. टीचर बरोबर बोलायला तुम्हाला अलाउड नाही, पैसे कशाचे घेत. हे सगळे प्रश्न करून झाले माझे. नंतर मी मनाला विचार केलं, मीच मला व्यक्ती आहे का, मी माझ्या मुलीचं भविष्य व्यक्ती आहे का, मी माझ्या मुलीला स्वतःला घडवण्यापासून व्यक्ती आहे का, तिचं बालपण हिरावून घेते आहे का. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आम्ही पती पत्नींनी निर्णय घेतला की आम्हाला आमची मुलगी याच शाळेमध्ये घडवायची. बघा, आपल्या मुलांना बघून बाकीच्या लोकांना असं वाटलं पाहिजे आपला निर्णय चुकतोय. आणि ही सर्वस्वी जबाबदारी माझ्यासह इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक आईची आहे. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मिडियममध्ये खूप वेगळं काय असतं, डिसिप्लिन, शिस्त आपण घरातून लोकांनी शिक्षकांच्या हातामध्ये आपली मुलं 6 तास आहेत. आपल्याकडे किती तास आहेत विचार करा. आपण आपल्यापासून शिस्त लावूया. आपण स्वतः पुन्हा विद्यार्थी तसेच जाऊया. पुन्हा मी माझ्या मुलीकडून बऱ्याच गोष्टी, आता जेव्हा सरांनी माझ्या हातामध्ये माईक दिला माझी मुलगी म्हणाली, बघ आई मला या शाळेत घातलं, माझ्या पहिल्या दिवसामुळे तुला पण आज निवेदन करायला मिळालं, तुला आज इव्हेंट मिळाला. म्हणजे किती मुलं ऑब्झर्व करतात आपल्याला. मग आपण लागलोय कशाच्या पाठीमागे. आपल्या मुलांनी अगदी मराठी पण जपलं पाहिजे, कारण जगात भारी आहे आपली मराठी. जसं जगात भारी कोल्हापुरी म्हणतात तसं, आणि बऱ्यापैकी तर सातारा, सांगली, कोल्हापूर भावकी एकत्र आहे. तर आपण सगळ्यांचा हात एकमेकाच्या हातात देऊन पुढे जाऊया. आपली मुलं नक्कीच जातील. सर्व शिक्षकांना देखील मी धन्यवाद देते की तुमच्यासारखे शिक्षक आमच्या मुलांना गुरु म्हणून भेटले. आजपासून आपली मुलं खरंच घडण्याच्या मार्गावरती आहेत आणि आपल्या मुलांचं बालपण न हिरावून घेता, कुठलाही शोक न करता त्यांना उत्तम माणूस घडवूया. या शाळेमध्ये जर मला काही मिळणार आहे, मी एकच विचार केला त्या डंबरीच्या गार्डनमध्ये बसून शांतपणे सनसेटकडे बघत माझी मुलगी काय बनली याच्यापेक्षा माझी मुलगी बिलकुल इंजिनियर डॉक्टर होणार नाही आहे. तिचं पहिल्या वर्षापासून एकच आहे, सावली तुला काय बनायचं आहे सांगू शकते प्लीज, इथे
सावली संदीपक पुजारी प्लीज इथे ये आणि तुला काय बनायचंय सांग. ये तिचा अर्धा वेळ लाजण्यात जातो, ये पटकन. म्हणून तर तिला इथे घातली. प्लीज. सावली नाव सांग तुझं. प्रिन्सिपल मॅम आहे तिथं, मुख्याध्यापिका मॅम आहेत, नाव सांग. ठीक आहे मॅम, बनवतील तिला हे, ती आता लाजते. हा तुला काय बनायचं ते तर सांगूच शकतेस तू, प्लीज. हॅलो. तिला टीचर बनायचं. हा आता इथे सांग. जाऊन बसू शकते. आता विचार करा, उदाहरण तुमच्या समोर आहे. 3 वर्ष मी किती फी भरली, तू साधी बोलत नाही, काय उपयोग आहे? गेला ना माझा पैसा वाया. आहे उदाहरण सहित आहे ना आपल्या सर्वांसमोर. बोलत नाही, काय उपयोग? मग आपण कशाच्या पाठीमागे आता इथं फटाफट बोलले ना ती आल्यानंतर. Yes, आता मला नक्कीच. वेगळे एफर्ट